नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. रक्षकच निघाले भक्षक. वाघाच्या कातडीसह 2 पोलिसांना अटक. वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ. खवल्या मांजराचे खवले जप्त. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील कांकेर जिल्ह्यात छत्तीसगड वन विभागाने मोठी कारवाई करत महाराष्ट्राच्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना वाघाच्या कातडीसह अटक केली आहे. आरोपींच्या घरातून मोठ्या प्रमाणात खवले मांजरांचे खवलेही जप्त करण्यात आले. पश्चिम भानुप्रतापपूर वन परिक्षेत्रातील बांदे भागात सोमवारी मध्यरात्री हे दोन्ही आरोपी मोटरसायकलवरून वाघाची 2 कातडी घेऊन जात असताना वन विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलं. उदंती सीता नदी व्याघ्र प्रकल्पाचे शिकारी विरोधी पथक आणि वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने संयुक्तपणे ही कारवाई केली. मुख्य आरोपी बिजेश्वर गेडाम यांच्या गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी येथील घरावर वन विभागाने छापा टाकला. या झडतीत घरातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित खवले मांजराचे खवले जप्त करण्यात आले आहेत. प्राथमिक तपासानुसार जप्त केलेली कातडी बस्तरमधील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प अभुजमाड परिसरातील वाघांची असण्याची शक्यता आहे. उदंती सीना नदी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक वरुण जैन यांनी सांगितलं. गडचिरोली ते छत्तीसगड आणि ओडिशाच्या जंगलांना जोडणाऱ्या 400 किलोमीटरच्या वन्यजीव कॉरिडॉरच्या संरक्षणासाठी ऑपरेशन सेफ पॅसेज राबवलं जात आहे. वाघ, हत्ती आणि रानगव्यांच्या सुरक्षित वावरासाठी हा कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या आंतरराज्य टोळीतील मुख्य शिकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी वन विभागाने तपास केला जात आहे. आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.